ॲक्च्युली मी असा एक खोपा बघत होते एका शॉपमध्ये, मला घ्यायचा होता खूप दिवसांपासून. तर मी जस्ट बघितलेला, तर मम्मीने आज माझ्यासाठी एवढे 3-3 खोपे घेऊन आली. आणि एवढं सगळं खरंच आई लगेच मनातलं सगळं ओळखते, हे खरं आहे. आणि मला संक्रांतीसाठी ही साडी घेतली प्रतीकने, तर ह्या साडीवरती लगेच मम्मी माझ्यासाठी हा सेट घेऊन आली आहे मॅचिंगवाला. आणि हो, लहानपणापासून जे काय आणलं आहे ना, मम्मी स्वतःच्या चॉईसने, आणि आम्हाला पण तिची चॉईस आवडते. इयरिंग्स हे थोडेसे मोठे वाटतील मला, पण सेट खूप सुंदर आहे, एकदम मॅचिंग डिट्टो घेऊन आली. आय एम रिअली ब्लेस्ड विथ द बेस्ट मॉम. हॅलो गाईज, हॅपी मकर संक्रांत तुम्हाला सगळ्यांना. आणि आज मकर संक्रांतीनिमित्त मी असा लुक केला आहे, ऑर्गेन्झा साडी वेअर केली आहे. आणि हा आहे जो मी दाखवलेला मम्मीने आणलेला सेट. सो असा आहे माझा ओव्हरऑल लुक. तर पुढे जे काय होतं आहे, आम्ही आता इथून जाणार आहे रानमळ्यात. आमच्या इकडे रानमळा म्हणून आहे, तिथे मंदिर आहे, तिकडे सगळं ओवसात वगैरे. तर मी पूर्ण जे काय होतं आहे आज ते मी नक्की तुमच्याबरोबर शेअर करेन, तर स्टे ट्यून विथ मी. मेहंदी काढली आहे मकर संक्रांत स्पेशल, ही पूजाने काढली आहे रात्री, आणि ही मी काढली आहे, ही पण मागे अशी, आणि अशी बॅक साईडला, आणि माझ्या भावाने काढली आहे कारण मला या हाताने काढता येत नव्हतं. सो असं आहे माझा आजचा लुक. परत घालता येत नाही बाळा. कशासाठी घालायला लागतं हे? तर मी नसतं असं करायचं. भाजलं मला, वाजतं जरा डेंजर भाजलं, निघत नाही वे आता. की बाया थांब, चिकटलं नाही ती गडबड. कशासाठी घालतात? अगं ती आयोचं येणं असतं बाळा, घालायचं असतं नवरा केल्यावनं. असं असतं निष्ठणार आहे तुझा लवकर, इथं चिकटला गेला नाही चांगला सुरूस असतं टिकला, पहिल्यागत लाख नसते. तर आई जे आम्हाला आत्ता हातात घालतीये त्याला चुडा असं म्हटलं जातं. तर ही चुडा बांगडी आईने आमच्या सगळ्यांच्या हातात घातली आहे. एक एक ओवसायच्या आधी ती घालावी लागते. आणि तिथून आम्ही निघालो रानमळ्यात. रानमळाच म्हणजेच जिथे आमची सगळी भावकी असते, तिथेच ओवसावं लागतं, पूजा करावी लागते. सो आम्ही इकडे मंदिर आहे मोगरजाई देवीचं, स्वयंभू मंदिर आहेत. सो तिकडे आम्ही गेलो, तिकडेच पूजा वगैरे केली. इकडे ताई मला सगळं सांगते. माझं फर्स्ट टाईम असल्यामुळे ताई मला सगळं सांगत होते की कसं काय काय करायचं ते. पहिली संक्रांत असल्यामुळे पहिल्या संक्रांतीला खोबऱ्याच्या वाटीने तिळगुळ वाटतात. सो मी इकडे पूजा करून घेते देवीची. हे मंदिर खूप जुनं आहे आणि स्वयंभू आहे. मी नेक्स्ट टाईम गेले तर पूर्ण ओव्हरव्ह्यू दाखवेल ह्याचासुद्धा. आणि नंतर देवीला नैवेद्य दाखवून घेतला. त्यानंतर सगळ्या देवांची पूजा करून घेतली, तुळशीची पूजा केली, नैवेद्य दाखवला सगळीकडे. त्यानंतर इथे सगळ्या बायका ओवसा घेत आहेत. इकडे मी आईला हळदी कुंकू लावून घेतलं. आई मला सांगते कसं काय काय बोलायचं ते लावतीये. त्याला म्हणतात सीतेचा ओवसा, रामाचा ओवसा, जन्मोजन्मीचा ओवसा असं बोलून हळदी कुंकू लावतात आणि तिळगुळ दिले एकमेकांना. तर ही आहे माझी मोठी वहिनी आणि इकडे तिच्या शेजारीच आहे, ती आहे सर्वात छोटी वहिनी.
बसायचं नसतं. काही इकडं तर मी आली आहे आता आमच्या विठ्ठल रुक्मिणीच्या मंदिरात. हे खूप जुनं मंदिर आहे. मी लहानपणापासून इथे येते. खूप वर्षांपूर्वीचं आहे. तर आता हे लवकरच रिन्युवेशनला जाणार आहे. मी इथेही पूजा केली, हळदी कुंकू लावलं, तिळगूळ दिलं बाप्पाला आणि आशीर्वाद घेतला. तर इथे सगळे विडे मांडून घेतलेत. तर आमच्या इकडे पद्धत आहे विडे घेण्याची. ओसून झाल्यानंतरनं विडे घेतात. काही ठिकाणी नसेल पण आमच्या इथे आहे. हो, नाव घेत. हळद लावते, कुंकू लावते, वाण घेते पदरात, सचिनरावांचे नाव घेते, सवाष्णींच्या मेळ. वा वा वा, काहीतरी एक शब्द राहिला. पतंग उडतो आकाशात, पांडुरंगरावांचं नाव घेते कुठं असं नाही चाललं पाहिजे. परत नदीच्या काठी कृष्ण वाजवतो वासरी, पांडुरंगरावांचं नाव घेते, सुखी नांदते मी सासरी. हळद लावते किंचित, कुंकू लावते ठसठशीत, संतोषरावांचं नाव घेते, हेच माझं पूर्व संचित. अरे बापरे, सगळे येतं पण थोडक्यात झालं का पाठू खाणं? बोला. आंबा खाते सोलून, पेरू खाते चिरून, प्रदीपरावांचं नाव घेते, आग्रह केला म्हणून. तुम्हाला आधी उपासाठी जमल्या सर्व सवासनी विठ्ठलरावांचं नाव घेते, कान देऊन नीट ऐका. साठी जमल्या सर्व बायका विठ्ठलरावांचं नाव घेते, कान देऊन ऐका. सौभाग्याची शान हरीशरावांचं नाव घेते, ठेवून सगळ्यांचं नाव. त्या साईडनं उभं राहा सगळं. सीतेचा ओसाला नागरात घ्या, पदरात घेतीनार कोणाची. रामायण महाभारतात बघितले असतील बरेच बाण. प्रतीकरावांचं नाव घेते, त्या संक्रांतीचा वाण. मस्त नाव घेतलं. बापरे, किती काक्यात. अगं नशीब लागतं. काक्यांनी केलं तरी एकटी आली नाही अजून. मग त्या नाही तुळशीला विधा पाया पण तुला नाही काय तिथं व्हायचं तिचं काय ठेवायचं. तुळशीच्या पण पडून. बापरे, काय अवतार झालाय. हा करते. सो आमचं वाण वगैरे घेऊन झालंय, पूजा झाली. आम्ही आलो आहोत आता शेतात जेवायला. मस्त लंच, म्हणजे उपवास होता आमचा सकाळपासून. सो आम्ही आता उपवास सोडणार आहे. रानातच आम्ही पुरणपोळ्या वगैरे सगळं घेऊन आलो. सगळे एकत्र जेवण करणार होतं. आता बोला, आता बोला. आता सगळे शांत बसतात. तुमची बायको पण महामाया झाले, सगळे झालं. ज्ञानू ज्ञानू इकलं काय करते ग बापू. आज मस्त पुरणपोळीचा बेत होता. पुरणपोळी खाऊन उपवास सोडला. आणि खरंच असं रानात बसून एकत्र जेवण करण्याची मजा काय वेगळीच असते. आणि म्हणूनच हा मोमेंट कॅप्चर करण्यासाठी मस्त एक फोटो क्लिक केला. काय खातो तू? ओली आमटी खातो? भजी?
खा. आणि हे आहे आमचं गोंडस बाळ, माझ्या छोट्या भावाची मुलगी ज्ञाना. तर अशी सेलिब्रेट झाली माझी फर्स्ट संक्रांत. तर कमेंट करून नक्की सांगा कसा वाटला व्लॉग, आणि प्लीज लाईक शेअर अँड सबस्क्राईब करायला विसरू नका. सी यू इन नेक्स्ट व्लॉग. बाय बाय.